नमस्कार मित्रांनो, तर मी सागर खोडके आया तोड फोडके. तर कसे आहेत भावांनो, चांगलेच असाल आणि चांगलेच राहा. तर बघू शकता ही आमची गँग आणि आज आम्ही चाललो कालमांडवी वॉटरफॉल जव्हारला. तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया वॉटरफॉलला जव्हारला कालमांडवी येते. तर चला. तर भावांनो बघा, आपला भूपेश भाई, एक NS आहे आपल्याकडे, आपली KTM, एक बुलेट आहे आपल्या भाईची आणि आपली माउंटेन ड्यू. डर के माकी तुझे नाही. अबे साले. तर चला भावांनो. आजा मेरे अब रूबरू जीना नहीं बिन तेरे कैसे कैसे तुझसे बात तेरी याद सतावे बातों को बहने दो बाहों में रहने दो है सुकून में रस्ते वो दीवाने झूठे वो अफसाने तू न हो जिनमें ओ थोड़ी उम्र है प्यार ज्यादा मेरा हमारी क्या हमारी पानी चली है. एक करके कटियां नहीं मैं तो निर्माण नहीं हो फर्क बनाओ तो सर जाना मेरे बिना देख भी हंजू आया ना मर जाने तू मेरे बिना किड़ा मैनू कहदा हुंदा मिलियंस दे विच खर्चे ने मैडला वांगू बच्चे ने ऐडे ऐडे कांड करे पार्लीमेंट तक चर्चे ने हत्थी ठोकला चक लागे परखी ना ओ कातारू परखी ना ओ कातारू ओ गैर कानूनी यार मेरे घूमदे फिरदे रातारू डरी डर डर कहंदे ने होया की हालातारू गैर कानूनी यार मेरे यार मेरे गैर कानूनी यार मेरे कोई पता नहीं कब मुक जा. तर फायनली भावांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत. बघू शकता हा एरिया आणि समोर बोर्ड बघू शकता कालमांडवी धबधबा जव्हार. आणि आता आम्ही आतमध्ये म्हणजेच पुढे जाणार आहेत. तर चला. कुठे आला मामा? हा हा हा. काय नाही, आपण सेफ्टी बाउटी घेतलेली आहे. आपण कसं करतो गाडी फिरवला. तर बघा मित्रांनो, 300 रुपये पावतीचे घेतलेले आहेत. प्रत्येक गाडीचे 20 आणि प्रत्येकाचे 20-20 प्रत्येकाचे 20-20 आणि प्रत्येक बाईकचे सुद्धा 20-20 होऊ शकता कालमांडवी. तर चला आता आम्ही निघतो पुढे. तर चला. तर बघू शकता मित्रांनो, खूप खराब रस्ता आहे, एकदम ऑफ रोडिंग. आणि आम्ही जर क्रॅश झालो तर तंगड्या मोडल्याशिवाय राहणार नाही. गाडी आमची लय डेंजर आहे, खतरनाक. गाईज बुलेट वर्सेस CCC. हा बोल रतीश. तर बोलणार काहीच नाही.
डेंजर आहे. बघूया पोलीस निरीक्षकांकडून आपल्याला किती हेल्प होते. त्यांनी आपल्याकडून पावती घेतलेलीच आहे. पर मेंबर पर बाईक काय त्यांची फीज असेल ती त्यांनी चार्ज केलेलं आहे. सेफ्टी मिळते आपल्याला. तसं साईडला असा रस्ता आहे. बघूया रोहितचा घरात तर झाला 2 वर्षानंतर काय 400 गर्दी लागतात. ओ माय गॉड स्पोर्ट बाईक ही डायटोना 65. एकदम चांगला वाटतं ना. हो डेंजर पॉवर आहे ही. आपली Z9 ला टप देते जवळजवळ. फायनली भावना आम्ही पोहोचलो. तर फायनली मित्रांनो आम्ही आता इथं पोहोचलोय कालमंडवी वॉटरफॉल जवळ. आणि गर्दी बघू शकता. इकडे आमची गँग अजून गाड्याच पार्किंग करते. आणि आपण आपली KTM इथे लावलेली आहे. आणि ते बघा मामा काय करतो, जोराशी लागले. आणि खतरनाक. तर आता आपण जाणार आहेत इथून खाली. तर चला चलो. आता वन साइड बघा. हां 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 युट्यूबला स्टार्टिंग घेतलं ना स्टार्टिंगची व्हिडिओ. हो हो. आणि बघू शकता गँगची पूर्णपणे मोड झालेली आहे. पाहुणो लय डेंजर चिकूट झालेलं आहे हे. भावांनो एकदम खतरनाक निसर्ग. इकडे मार जरा. खतरनाक कालमंडवी वॉटरफॉल जव्हार. तर भावांनो खूप डेंजर वाटेनंतर बघू शकता किती डेंजर इथला हा एरिया आहे. एक पावली वाट आहे. साईडने पूर्ण हा खबार आहे. आणि हा नजारा बघू शकता तुम्ही कालमंडवी धबधब्याचा बघू शकता. अजून तर खूप खाली उतरायचं आहे. बघू शकता हा इकडचा नजारा. जेव्हा पूर येत असेल तेव्हा एकदम खतरनाक इथलं हे चित्र दिसत असेल. तर आता मी पण खाली उतरतो. चला. फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत कालमंडवी वॉटरफॉल. बघा तर बघा इथला नजारा, इथलं दृश्य एकदम निसर्गमय. काय ती झाडी आणि काय ते डोंगर आणि काय ते एकदम थंड आणि नितळ पाणी. तर बघा आता आमच्या गँगमधले ज्यांना पोहता येतं ते आंघोळ करणार आहेत आणि मी त्यांची मजाच बघणार आहे. कारण मागचा व्लॉग तुम्ही बघितलात. मला काय पोहायला येत नाही. तर आमची गँग रतीश वर्सेस रतीश. दोन्ही रतीश गेलेले आहेत. सौरभ, सुनील मारुडी आणि आमचा मामा. या अरे साहिल जाऊ नका तू. या आणि गर्दी बघा भावांनो, गर्दी बघा. इथून काही लोक जंप करतात आणि खतरनाक एकदम. तर भावांनो धबधब्याची हाईट बघू शकता. आणि तिथं सुद्धा लिहिलेलं आहे 80 फूट अंतर आहे भावांनो. आणि बघू शकता एकदम खतरनाक 80 फूट जंप. मित्रांनो मला पोहता येत नाही त्यामुळे आपण रिस्क नाही घेत. कारण या ठिकाणी खूप माणसं सुद्धा मेलेली आहेत पाण्यामध्ये बुडून. त्यामुळे आपण जास्त काही रिस्क घेत नाही. एकदम खतरनाक बघू शकता. इथं जॅकेट सुद्धा मित्रांनो भाड्यावर 60 रुपये ते 80 रुपयामध्ये भेटतात. आणि
ही आमची गँग जबरदस्त मामा. पॅन्ट निघली मामाची. तर गाईस धबधबा एकदम खतरनाक आहे. एकदम खतरनाक म्हणजे एकदम डेंजर आहे. निसर्ग एक नंबर आहे. हे दृश्य भावांनो एक नंबर आहे. परंतु या ठिकाणी येण्यासाठी जो मार्ग आहे तो एकदम खतरनाक आहे. थोडा जरी पाऊस पडलेला असला रस्ता तुम्ही बघितलात वाट एकदम चिकट होते. बघू शकता वरती हा जो तुम्हाला दगड दिसतो याच्यात साईडला तिथे एक पावली वाट आहे. डेंजर गर्दी या या एक मिनिट. डेंजर या त्यावर चालले त्यामध्ये जबरदस्त. आमचा मित्र बघा भावांनो डायरेक्ट त्या टोकाला गेला. कचरो के खिलाडी. डेंजर जंप. तर आमची गँग बघा भावांनो. आणि चलो सुशांत. खतरनाक या या मामा मामा. चल जबरदस्त. साहिल तू जमल तर. ओ मामा हे ठिकाण तर एक नंबर आहे भावांनो. परंतु या ठिकाणी येण्यासाठी जो रस्ता आहे हा लय डेंजर आहे. बघू शकता पूर्णपणे एक पावली वाट आहे. ही पब्लिक बघू शकता एक पावली वाटेने चाललेली आहे. तर काही पब्लिक खाली येते बघू शकता. तर बघू शकता भावांनो इथून वर जाण्यासाठी इथे लाकडी शिड्या सुद्धा लावलेल्या आहेत. तुम्ही काय म्हणता विशेष आहे तुम्हाला. तर बघा मित्रांनो आणि आता आम्ही चाललो रिटर्न घरी. तर चला आणि मला पण हात द्या थांबा मी सुद्धा चढतो. ओके चला
रस्ता तर खूप डेंजरस आहे भावांनो, परंतु इथून आंघोळ करून रिटर्न जाता वेळेस पण थकवा येतो आणि इथून चढायला सुद्धा खूप थोडा प्रॉब्लेमच होतो चढायला. आंघोळ करून पूर्ण थकलत ना मामा, आईला हे डेंजर चढलं बघू शकता, एकदम डेंजर. मी सुद्धा आता इथूनच चढतो भावांनो आणि वरती चढल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एकदम डेंजर बघू शकता. तर मी सुद्धा मित्रांनो इथूनच चढलो, बघू शकता एकदम खतरनाक आहे हा रस्ता बघू शकता. आणि ही बघू शकता एकदम डेंजरस एक पावली वाट बघू शकता. आणि तिकडं तो निसर्ग मित्रांनो, ज्याला पोहता येतो तो व्यवस्थितपणे तिथे आंघोळ करू शकतो, परंतु येण्या जाण्याचा जो रस्ता आहे आणि आता तर आंघोळ करून जे जे रिटर्न व्हायला लागले ते पूर्णपणे थकलेले आहेत. तर भावांनो आत्ता मी 2 टप्पे वरती आलेला आहे मी. आणि चला आता आमची काही गँग अजून खालीच आहे, पण बघू आता जिथं बाईक आपण पार्किंग केल्यात त्या ठिकाणीच आता आपण भेटू. आणि ही बघा एक पावली वाट, इकडनं पूर्ण हा भावांनो दरी आहे, काहीच पकडायला चान्स नाही. तोल गेला तो संपला बघू शकता, लय डेंजर. मोबाईल सुद्धा इथून घ्यायला भीती वाटते, सटकला तो गेला. तर चला. आणि माती पूर्णपणे ओली झाली आणि ओली झाल्यामुळं ती पूर्णपणे चिकूट झाली. काही ठिकाणी चांगला भाग आहे, परंतु काही ठिकाणी पूर्णपणे वाट चिकूट झालेली आहे. तर मी आता चाललो एक पावले वाटणे आणि बघू शकता नजारा तर एक नंबर नजाराच आहे, एकदम खतरनाक, एकदम चाललंय. तर चला. आणि आता आपल्याला हा टप्पा सुद्धा चढायचा आहे बघू शकता. येता वेळेस थोडा जास्त चिकूट झाला होता भाग, परंतु आता सुका झालेला आहे. येता वेळेस जास्तच रस्ता चिकूट होता, आता सुका झाला, त्यामुळे आपण एकदम सणासण वरती आलो. ती पाय पूर्णपणे दुखायला लागलेले आहेत, फार खाली जायला लागते. तर फायनली भावांनो आम्ही इकडनं धबधब्याकडून इकडं वरती जिथं आपण गाड्या पार्किंग केलेल्या आहेत तिथं आम्ही आलेलो आहोत. काही आमचे मित्र अजून अर्ध्या रस्त्यात आहेत, तिकडनं निघालेले आहेत. आणि आता आम्ही निघणार आहेत घरी जायला. संध्याकाळची वाजलेली आहे 5. तर भावांनो कसा वाटला आपला व्लॉग? जर आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो टाटा, बाय बाय, खतम.